आता बातमी लोकसभेच्या मैदानातनं। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपकडून चेहऱ्यांची पडताळणी केली जाते, सोबतच मतांचीही जुळवाजुळव सुरू आहे। यात जर भाजपला मनसेची साथ मिळाली तर कसा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया या रिपोर्टमधून। दक्षिण मुंबईत भाजपला मनसेची साथ मिळणार? दक्षिण मुंबई गेल्या दशकभरापासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेला लोकसभा मतदारसंघ। हाच मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। भाजपच्या प्रयत्नांना आता मनसेचीही साथ मिळण्याची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे। बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या प्रमुख नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। खुद्द फडणवीसांनीही राज ठाकरे यांच्याशी आपली मैत्री असल्याचं म्हटलंय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असणारे मिलिंद देवरा यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आलंय। आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला समय बताएगा ते कुठे असतील, पण आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे। आमच्या गाठीभेटी होतात, आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो आणि काही चांगल्या सूचना देखील ते अनेक वेळा करतात, कधी आमच्यावर टीकाही करतात। सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल। दक्षिण मुंबईत मनसेची साथ मिळाली तर मराठी मतं भाजप स्वतःकडे वळवू शकतो। शिवडी, भायखळा या मराठी बहुल मतदारसंघात मनसेची ताकद आहे। आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात आहे। 4 महिने झाले त्यांची हीच सर्वे चाललेली आहे। खरं तर त्यांनी हा उमेदवार जाहीर करायला पाहिजे होता। याचा अर्थच असा की त्यांना उमेदवार मिळत नाहीये। कोणाला तरी देखील ही जी मदत मिळेल का, त्याची मदत मिळेल का, असा प्रयत्न त्यांचा जो केवळवाणी चाललेला आहे। यातूनच हे स्पष्ट होतंय की दक्षिण मुंबईमध्ये पक्षाची आमची चांगली ताकद आहे। 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं या मतदारसंघात लक्षणीय मतं घेतली होती। 2009च्या लोकसभेत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या मिलिंद देवरा यांना 2,72,411 मतं मिळाली होती, तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 1,59,729 मतं मिळाली। शिवसेनेचे मोहन रावले तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। मोहन रावलेंना 1,46,118 मतं मिळाली होती। 2014च्या लोकसभेत मोदी लाटेमुळे शिवसेनेची मतं वाढली। शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना 3,74,609 मतं मिळाली। काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना 2,46,045 मतं मिळाली, तर मनसेच्या बाळा नांदगावकरांना 84,773 मतं मिळाली। 2019च्या लोकसभेत शिवसेनेचे अरविंद सावंत पुन्हा निवडून आले। अरविंद सावंत यांना 4,21,937 मतं मिळाली, तर 3,21,870 मतांसह काँग्रेसचे मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर राहिले। या निवडणुकीत मनसेनं आपला उमेदवारच उभा केला नाही। आता मिलिंद देवरा महायुतीत आहे। मनसेचीही भाजपशी जवळीक वाढली आहे, त्यामुळे मिलिंद देवरा आणि मनसेच्या ताकदीचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।